नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मधुभाऊंची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे सायली खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिला काय करावं काही कळत नसतं आणि देवी आईला गारानं घातल्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. म्हणून सायली देवी आईचं व्रत करते आणि अनवाणी पायाने देवी आईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाऊ लागते. अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सायली, मी तुम्हाला गाडीने सोडतो. पण मात्र सायली अर्जुनचं काहीही ऐकत नाही आणि मधुभाऊ लवकरात लवकर बरे व्हावे, ते रिकव्हरी व्हावे म्हणून सायली अनवाणी पायाने देवी आईकडे जायचं असं ठरवते. शेवटी सायलीचं व्रत हे फळाला येतं. देवी आई सुद्धा तिचं ऐकते आणि मधुभाऊंची तब्येत बरी झालेली असते. अर्जुन जेव्हा सायलीला हे सांगतो तेव्हा सायली रडतच देवी आईला म्हणते, मी कितीही चिडले, कितीही रागावले तरीसुद्धा तुम्हाला एकटं सोडणार नाहीस हे मला माहिती आहे. आणि सायली देवी आईचे खूप आभार मानते. आता त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की मधुभाऊंची तब्येत अचानक का बिघडली, म्हणजे तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा नेमकं तू त्यांच्याशी काय बोललीस. आता सायली सांगते की मी आईबाबांबद्दल बोलले आणि तेव्हाच मधुभाऊंची तब्येत खराब झाली. म्हणजे अर्जुनला ही गोष्ट लक्षात आलेली असते, तुझे आईवडील कोण आहेत ना हे मधुभाऊंना माहिती आहे, म्हणजे ते लोखंडे आहेत की नाही हे मधुभाऊ सांगू शकतील. आता अर्जुन आणि सायली यांच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन येतो. आता अर्जुन सायली लोखंडे नेमके तिचे आईवडील आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या दोघांनाही मधुभाऊंच्या समोर घेऊन येतात. सायली मधुभाऊंना विचारत असते की हे सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे हे दोघी माझे आईवडील आहेत का. आता हे ऐकल्यानंतर तर मधुभाऊ शांतच असतात, पण मात्र त्यांच्या रिॲक्शनने सायली आणि अर्जुन दोघीही हादरून जातात आणि त्यांना ही गोष्ट कन्फर्म झालेली असते की ते सदाशिव लोखंडे हे कोणीही सायलीचे आईवडील नाही आहेत. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.